तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण गेम प्ले व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या आधी 1 मिनिट, जो कोण नवीन असेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याने सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, आणि कमेंट करा मी काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे व्हिडिओमध्ये. तर चला, जास्त वेळ इकडे तिकडे न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे ना, खूप खूप म्हणजे खूपच लोडिंग आहे ही मोठी. किती वेळ लोड होतं आहे हा गेम. आतापर्यंत आपण तुम्हाला थोडासा रिकॅप देतो मी आतापर्यंत काय काय केलं आहे गेम प्ले व्हिडिओमध्ये, गेममध्ये सॉरी. तर हे बघा, आपण आता नवीन रूमसाठी सामान मागवलेलं आहे तोपर्यंत. अरे व्हिडिओचे यार किती वेळ. चला तुम्हाला दाखवतो. आतापर्यंत आपण 5 रूम ओपन केलेले आहेत. तर बघा, ओके. त्यात आपण स्टाफ पण हायर केलेला आहे. आपण स्टाफ हायर करूया. आपल्या कामावर आलेला आहे स्टाफ. त्यानंतर आपण सुपर स्टोअर पण ओपन केलेलं होतं. त्यामध्ये पण आपण बरंच सामान मागवलेलं आहे नवीन. त्यामध्ये पण स्टाफ हायर केलेला आहे. आता सध्या स्टॉक आपला संपलेला आहे शॉप स्टोअरमधला. ते आपण फ्रीज पण मागवलेला, परत फ्रूट ठेवण्यासाठी स्टँड असतं ते पण मागवलेले आहे, रॅक्स पण आहेत. त्यानंतर हा बघा, आपण स्टाफ पण हायर केलेला आहे. तुम्ही बघू शकता आतापर्यंत आपण थोडी स्पेस पण वाढवलेली आहे सुपर स्टोअरमध्ये. तर जरा पुढे आपण जाऊयात फ्यूलला. 1 मिनिट, फ्यूल संपलेला आहे, पण फ्यूल मागूया. चला, $500 $500 आपण फ्यूल मागूया. चला, हा बघा फ्यूल पण आहे. फ्यूल स्टेशन पण आपण ओपन केलेलं आहे. त्यामध्ये पण आपण स्टाफ हायर केलेला आहे. हे बघा, कार वॉशर अजून $12,000 पाहिजे. 12,000. ऑटो कार वॉशरसाठी पण अजून आपण तेवढी लेवल झालेली नाही, कंप्लीट आहे. तेवढी आपली लेवल करावी लागणार आहे. आणि हा, आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे नवीन भारी गाड्या येत आहेत. जी वॅगन गाडी, ही जी वॅगन आहे मर्सिडीजची. ही थिंक सुप्रा वाटते, ही सुप्रा असणार, तर काय एवढं माहिती नाही. ही पण काय, ही फरारीची आहे, फरारीची कुठची तरी आहे गाडी, बघू शकता. त्यानंतर आपण हा पण हायर केलेला आहे. वॉचमन पण हायर केलेला आहे. हा बघा वॉचमन, आपण वॉचमन हायर केलेला आहे. कारण की इथे चोरी होत राहते म्हणून आपण हा वॉचमन हायर केलेला आहे. आपण जास्त वेळ इकडे लक्ष देऊ शकत नाही चोरावर म्हणून. तर चला, तुम्ही बघू शकता. आपण 1 मिनिट, आपला क्लीनरला कामाला लावूया. क्लीनर कामावरून सुट्टी मारलेली आहे स्टाफने. आपल्या क्लीनर हायर करूया. सक्सेसफुली झालेला आहे हायर. चला, हा आता आपलं काम करत राहणार आहे. आपण तोपर्यंत बाकीची रूम क्लीन करूया तो करीपर्यंत. चला, हा एक रूम क्लीन झालेला आहे. हा पण एक रूम क्लीन करूया. ओके, हा पण रूम क्लीन झालेला आहे. आपण थोडंफार आणि स्टोअरसाठी सामान मागवलेलं ते पण आलेलं आहे. आतापर्यंत आपलं ऑब्जेक्ट जे दिलेले आहे ते सगळे ऑब्जेक्ट होत आलेले आहे. तुम्ही बघू शकता राईट साईड कॉर्नरला. हायर सिक्युरिटी गार्ड केलेला आहे. एक्सपांड सुपर मार्केट स्टोअर केलेला आहे. चला, हा एक रूम क्लीन करूया. नाही जाऊ शकत आपण, आपला क्लीनर येतोय क्लीन. चला, हे सगळे रूम क्लीन झालेले आहेत. तो रेंटवर चढूया हा रूम आपण. ते का आपलं काम करणार आहेत, आपला रिसेप्शनिस्ट. आपण एवढं सामान सगळं मागवलेलं आहे ते सगळं स्टोअर करायचं आहे. सुपर स्टोअरचं पण सामान आहे. परत आपल्याला रूम पण एक रेडी करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला ऑब्जेक्ट आहे की रेडी रूम 203 फॉर रेंट, $200 और अभाव. $200 जास्त आपल्याला त्या रूमचं रेंट कलेक्ट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला तेवढं सामान पण क्वालिटीचं मागवावं लागणार आहे. त्यामुळे आपण त्यात खूप काय बसवणार आहोत. 1 मिनिट, आपण रॅक बसूया. ओके, चला, रॅक बसलेला आहे. अरे ओके, आपण हे सगळे रॅक्स लाईनीत लावूया.
कसं कोण आलं तर त्याला समजलं पाहिजे की वा काय स्टोअर आहे. आपलं क्लीन आणि टापटीप ठेवायचं आहे. आपण फ्रीज पण थोडा मागे घेऊया. चला झालेलं आहे. पुढे आपण हे सगळं सामान आता स्टोअर करूया सुपर स्टोअरमध्ये. तर आपलं सामान स्टोअर करूया. सॉरी स्टोअर ना काय म्हणतात त्याला, सामान लावूया स्टोअरला. चला आपलं स्टोअर भरलेलं दिसलं पाहिजे तरच आपल्याकडे कस्टमर येणार आहेत. आणि हे ना कस्टमर ते अडकत आहेत फ्रीजला. चला चला हे एक आपल्याला स्टोअर करायचं आहे. स्टोअर काय म्हणतोय मी पण काय म्हणतोय, स्टोअर करायचं आहे. हे करायचं आहे, ठेवायचं आहे दुकान स्टोअरमध्ये. तर चला स्टोअरला जाऊया. त्यानंतर आपण सगळं सुपर स्टोअरसाठी जे लागणार आहे सुपर मार्केटसाठी आपल्या ते सगळं सामान आपण ऑर्डर करूया. ओके सगळं सामान मागूया. स्नॅक्स मागूया. ओके ब्रिवरेज मागूया. आपल्याला हे पण लक्ष दिलं का पाहिजे की 100% जास्त आल्यावर ही डिलिव्हरी ट्रक देऊ शकत नाही. आपल्याला त्यापेक्षा जास्त मोठा ट्रक आपल्याला त्यासाठी ते बाय करावं लागणार आहे. मग ते आपल्याला एका टायमामध्ये जास्त सामान येऊ शकतं. आपण कॅन्सल करूया. 1 मिनिट. काय कॅन्सल केलं पाहिजे. ओके हे वाढवूया पर्सनल केअर. त्यामुळे प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला लगेच मागवावं लागतं. संपलं की लगेच. तू जास्त वेळ ट्रक तो असतो जो लोड करू शकत नाही जास्त सामान. त्यामुळे आता लगेच आपण परत पुढचं सामान मागूया म्हणजे आपलं सामान येत राहील. चला आपला वॉचमॅन पण कामावरून सुट्टी घेतलेली आहे वॉचमॅनने. कोल्ड ड्रिंक्स मागूया. ओके चला चला आपण जातात एक बॉक्स तू घेऊन जाऊया. परत खाली यायला नको आणि वर नाचायला नको. अरे आपण ती कॅरी करू शकतो. ते स्टँड आपण काय ओपन होत नाही कसं का ते मला समजत नाही. मला एकदा बघावं लागणार आहे ते. चला आपली लेवल अप झालेली आहे. चला आता आपण रूमला ओपन करूया. ती बाय करूया रूम आणि त्याचं पेंट करायला सुरुवात करूया. ओके चला पेंट केला. फ्लोअर पेंट करूया. फ्लोअर टाईल्स बसवून झालेली आहे आपल्या अशा प्रकारे. आता क्लीन पण करून जाऊया रूम हा. तोपर्यंत आपलं स्टोअरचं पण सामान आलेलं आहे. चला स्टूल हा ओके स्टूल पण आपण घेऊन जाऊया आधी. हँडचेअर आहे. स्टूल नाही हँडचेअर आहे ही. अरे काय किती येत राहतात ना बॅगसाठी. ओके आपण हे पण बसून जाऊया. तोपर्यंत इथे प्लेस करूया. त्यानंतर आपण आपल्याला जिथे वाटेल तिथे आपण स्टोअर करू शकतो लावू शकतो. चला तोपर्यंत स्टाफ हायर करूया. स्टाफ बघूया आहे की नाही तो कामावर. चला आता पुढे आपण सिलिंग बसूया. मी हा कलर चूज केला आहे सिलिंगसाठी. आपण एकदम एस्थेटिक करायचं आहे रूम आपला. चला पेंट करूया आणि फ्लोअर पण सिलिंग पण आपली झालेली आहे. त्यानंतर बाथरूममधली सिलिंग करायला घेऊ. चला
अशा प्रकारे आपलं रूममधलं सामान ठेवून झालेलं आहे. त्यानंतर आपण आता स्टोअरमधलं सामान ठेवूया. एक मिनिट आधी इथं आता पिलो बसूया आणि कुठे काय सामान आहे. ओके, बेडशीट बसवायची आपल्याला, ती आधी बेडशीट बसूया आपण रूमला. यानंतर पुढच्या आपण व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण स्विमिंग पूल ओपन करायचं आहे आणि आपल्या स्विमिंग पूलसाठी आपण तेवढे सामान पण मागूया. ते पण पुढच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे. आपण कुठचे स्टाईल्स मागवू, काय करू, त्या टाईप पण मी नक्की राहा माझ्या व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपण जो करणार आहोत, जो आम्ही स्विमिंग पूल ओपन करणार आहोत गेममध्ये. या चला, बेडशीट बसवून झालेली. जाता हा रूम पण आपण क्लीन करून जाऊ. तेवढंच स्टाफला आपल्या काम पण कमी पडेल. नाहीतरी तसा पण तो जास्तच टाईम घेतो एक रूम साफ करायला. चला, हा एक रूम जाता क्लीन करूया. स्टाफ हायर करूया आपण. स्टाफ आपला परत ऑफ ड्यूटी आहे. चला, ऑन ड्यूटी ऑन पे 3 दिवसासाठी करूया. क्लीन करूया रूम. हा पण रूम क्लीन झालेला आहे. अरे डोअरला ना अडकायला कसं होते यार. चला आता बाहेर पडूया. त्यानंतर अजून काय बसवायचं आहे. सोफा, आपल्याला बेसिन बसवायचं आहे बाथरूममध्ये. ते कोण बसूया नेऊन बेसिन. तर चला बेसिन बसूया आपल्या रूममध्ये. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपला हा रूम रूम नंबर 203 हा आपल्याला $200पेक्षा जास्त करायचा आहे. त्यामध्ये आपण तो पण आता आपला हा रूम रेंटवर चढलेला आहे. तर चला मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच मी आणि काय काय केलेलं आहे ते, आणि आपण स्विमिंग पूल ओपन करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला आताच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.